खलिपा लावलेला होता का? खलिपा 28 रुपये काढला कांदा 28 रुपये खलिपा. नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार आहे शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025. चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे, काही सुधारणा आहे का, काही बदल होतो का. मित्रांनो आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे आणि आवकसुद्धा स्थिरच आहे असं म्हटलं तरी चालेल. मित्रांनो काल आवक होती 300 गाडीपर्यंत, आजसुद्धा 300 गाडीच आवक आहे. त्यापेक्षा 1-2 गाडी ही जास्त असू शकते. आणि महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो जुना कांदा हा चाळीतला संपत आलेला आहे. तो म्हणजे आता आज आवक जर पाहिली तर 50-60 गाडीसुद्धा आवक नाही, पण मागटल्या आठवड्यामध्ये 100-125 गाडी आवक होती. आवक ही निम्म्याने जुन्या कांदे कमी झाले आहे आणि लाल कांद्याची आवक सध्या वाढत आहे. चला जाणून घ्यात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते. आणि मित्रांनो महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत, ते म्हणजे आज बांगलादेशमध्ये निर्यात ही पुन्हा सुरू झाली आहे. आजसुद्धा 60 पेक्षा जास्त गाडी ही निर्यात झाली आहे. गोलडंगा बॉर्डरवरून फक्त 60 गाडी झालेली आहे. पुन्हा हिली बॉर्डरवरून झालेली आहे आणि जे सोना मस्जिद बॉर्डर आहे येथून सुद्धा निर्यात झालेली आहे. म्हणजे निर्यात ही सध्या पुन्हा सुरू झाली आहे असे कळते. काल आणि परवा बांगलादेशमध्ये निर्यात जी होती ती बंद झाली होती. कारण जे ख्रिश्चन बांधवांचा सण असतो ख्रिसमस, त्यामुळे बॉर्डर हे बंद होतं आणि काल शुक्रवारीसुद्धा बॉर्डर हे बंद होतं. पण आजपासून बॉर्डर हे सुरू झालं आहे. त्यामुळे बघूयात आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का. आणि आणखीन एक मुद्दा म्हणजे मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे दक्षिण भारतामधून सध्या मागणी आहे आणि त्याला भावसुद्धा सध्या चांगला मिळतो आहे. ते म्हणजे तामिळनाडू उत्तराखंडमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील कांद्याला 27, 28, 29 रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे. म्हणजे भावामध्ये सुधारणा झालेली आहे. चला बघूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे, काही सुधारणा आहे का. आणि आज सरासरी मार्केट किती आहे आणि हायेस्ट मार्केट किती गेलं हे आपण शेवटी जाणून घेऊयात. पण थोडक्यात आपण 5 ते 6 मिनिटात या व्हिडिओमधून जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची हायेस्ट परिस्थिती काय आहे. ओके शेतकरी मित्रांनो 2500 रुपये गेलेला कांदा आहे. बघूयात आपण आणखीन काही सुधारणा होते का, पुढे जाऊयात. साईज मोकल साईज आहे पण क्वालिटी दिसते, बघू शकता. 2500 रुपये गेलेला आहे. बघूयात पुढे. ₹2250 चालू आहे. बघूया कांदा कोणता आहे ते सुद्धा बघूयात आपण जवळून. शेतकरी मित्रांनो साईज एवढी जास्त मोठी नाही, मीडियम साईज आहे. 45 mm साईज कांदा आहे. 2300 रुपये गेलेला आहे. बघूयात आपण पुढे आणखीन. ओके शेतकरी मित्रांनो साईज याची बघू शकता मीडियम साईज आहे. 2400 रुपये गेलेला आहे. मित्रांनो आता खऱ्या पॅनचा लिलाव बघूयात 2 ते 3 मिनटं. ₹2050 चालू आहे. शेतकरी मध्ये मारू नका शेतकरी. साईज मिडियम आहे. 2150 रुपये गेलेला आहे. बघूयात आणखीन पुढे. ओके शेतकरी मित्रांनो 2200 रुपये गेला आहे कांदा. बघूयात पुढे आणखीन. गोल्टी साईज कांदा लिलाव चालू आहे. 1650 रुपये चालू आहे. 1700 रुपये गेलेला आहे. ओके बघू शकता शेतकरी मित्रांनो गोल्टी साईज कांदा आहे. 25-30 mm साईज आहे. ओके 1700 रुपये गेलेला आहे.
शेतकरी मित्रांनो साईज मिडियमच आहे, जास्त मोठा नाही. बघू शकता 2400 रुपयाने गेलेला कांदा आहे. साईज बघू शकता. ओके 2400 रुपये. ओके जाऊयात पुढे. ओके शेतकरी मित्रांनो लहान चिंगडी कांदा म्हटलं तरी चालेल, पण थोडी साईज आहे. 1400 रुपयाने चिंगडी कांदा गेलेला आहे. साईज आहे बरं का, आणि क्वालिटी दिसते आहे. आणि जो 2400 रुपयाने कांदा गेला त्याच वक्कलमध्ये आहे चिंगडी आहे, 1400 रुपयाने गेलेले आहे. ओके शेतकरी मित्रांनो 2300 रुपये गेलेला आहे कांदा, बघू शकता. ओके शेतकरी मित्रांनो 2500 रुपयाने गेला आहे कांदा, बघू शकता. कांदा क्वालिटी दिसतोय, 2500 रुपये गेला आहे. बघूयात जाऊयात आणखीन पुढे. मालवारी मालवारी मालवारी. अरे माल अरे माल अरे माल. उतरा उतरा खाली पडवे. क्या माल है क्या माल है क्या माल है क्या माल है. बढ़िया हो. ओके शेतकरी मित्रांनो बघूयात कांदा कसा आहे. 26 रुपयेपर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला आहे. आहे कांद्याला 2550 रुपयाने गेलेला आहे. बघूयात पुढे. तर शेतकरी मित्रांनो हा कांदा पेरणी केलेला कांदा आहे, 2550 रुपये गेला आहे. आणि हे आहेत शेतकरी, अनगरमधील शेतकरी आहेत, आणि पेरणी केलेला कांदा 2550 रुपये गेला आहे. साईज मिडियम आहे. बघूयात काय रेट जातोय. दोन 2100 रुपयाने गेलेला आहे. साईज आहे 45-50 mm साईज आहे. ओके बघूयात आणखीन मोठे कांद्याचा लिलाव. शेतकरी मित्रांनो हा पंचंगाचा कांदा असतोय. काय रेट जाते बघूया. 2000 रुपये पंचंगाचा कांदा आहे. बघू शकता पंचंगाचा हा निपाड कांदा आहे. 2000 रुपयाने गेलेला आहे. कांदा मोठा साईज आहे, पण पत्ती थोडी गेलेली दिसते. शेतकरी मित्रांनो कांदा डॉलर आहे, बघू शकता. मोठा कांदा आहे,
2800 रुपयाने याला हायेस्ट मार्केट हा मिळालेला आहे. बघू शकता. 2800 रुपये गेला कांदा 2800. कोणता होता कांदा? हा टॉप माल 2800 रुपये किलो गेला. शनिवार 2800 रुपये गेला. कांदा लावलेला होता का पेरलेला होता? लावलेला होता का पेरलेला होता? खलिपा लावलेला होता का? खलिपा आणि 2800 रुपये काढला कांदा 2800 रुपये खलिपा. 2800 रुपये 2800 रुपये. किती महिन्याचा आहे? 4 महिने झाले का? 2800 रुपये. 23 ऑगस्टला लावले. हां 23 ऑगस्टला का? ऑगस्ट महिन्यामध्ये लागलेलं आहे. निवड चांगली आहे. हा, निवड चांगली. बरं ते किती दिवसांनी मार्केटमध्ये आणला हो काढल्यावर? आठवड्याने एक आठवडा. कोणतं बियाणं? बियाणे एलोरा. येलोराच आहे का? चांगला आहे. बेडवर होता का सरीवर होता? बेडवर बेडवरती होता का? होय. तालुका जिल्हा धाराशिव. असं आहे. आणि सुशांत लोमटे पाटील कोळगे आणि किशोर तुम्ही एका साईडचे सगळे एकाच गावचे का? पहिल्यांदा कांदा केला पण नंबर एकच भाव हा. हा केवळ होय. मार्केटमध्ये कांदा गेला नाही ते भावासारखा आहे. नाही गेला. 28. बरोबर आहे बरोबर आहे. ओके शेतकरी मित्रांनो बघू शकता कांदा साईज मोठी आहे. शेतकरी मित्रांनो हे जे कांदे होते हा पण पंचगंगा नेपाळचा कांदा आहे आणि हा पण पंचगंगा नेपाळचा कांदा आहे. 22-23 रुपयापर्यंत गेलेला आहे. शेतकरी मित्रांनो आज हायेस्ट मार्केट जर पाहिलं तर 22-23 रुपयाने 24 रुपयापर्यंत जास्त लॉट गेलेले आहेत आणि एक अर्धा लॉट 25-26 कुठेतरी 27-28 रुपयापर्यंत एक लॉट फक्त गेलेला आहे. मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये आज बाजारामध्ये 1 रुपयाने 2 रुपयाने थोडी सुधारणा पाहायला मिळते. ओके शेतकरी मित्रांनो माहिती आवडली तर लाईक करा. आपला उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना योग्य असा बाजारभाव दाखवणं, त्यानुसार शेतकरी थोडा विचार करून किंवा अभ्यास करून कांदे काढायचे, ठेवायचे काय विकायचे ते ठरवू शकतात. हे आपला उद्देश आहे. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता. जय जवान जय किसान. धन्यवाद.